ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. वन विभागाच्या पथकाने अवैध लाकडासह पकडला ट्रक. अवैधरित्या तोड केलेले लाकडे ट्रकमधून नेण्यात येत असताना वन विभागाच्या पथकाने गस्ती दरम्यान 7,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वन विभागाचे पथक गस्तीवर असताना एका 10 चाकी ट्रक क्रमांक MH40 BL 9914 यामधून विनापरवानगी अवैधरित्या तोड केलेले बेहडा व आंबा प्रजातीचे लाकडे दिसून आले. सदरील लाकडे 73 नग, ज्याची एकूण घनफळ 9 घनमीटर आहे. यामध्ये 6,50,000 रुपयाचा ट्रक व लाकूड 90,000 रुपयांचे असा एकूण 7,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ज्यामध्ये शेख आरिफ शेख बाबू हा वाहन चालवित असल्याचे आढळून आले. जप्त करण्यात आलेले वाहन शेख रिजवान शेख रहमान यांच्या नावे असून ते पुसद येथील असल्याचे प्राथमिक चौकशी दरम्यान निष्पन्न झाले आहे. ही कारवाई वन विभाग अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक वननिरीक्षक सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती मीनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली वन परिमंडळाचे अधिकारी शिवरामकृष्ण चव्हाण, वनरक्षक सारंग शिंदे यांनी पार पाडली आहे. या प्रकरणात वन विभागांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वन परिमंडळ अधिकारी शिवरामकृष्ण चव्हाण हे करीत आहेत. या प्रकरणातील अवैधरित्या वृक्षाची तोड कोणत्या ठिकाणाहून केली व ही लाकडे कोणत्या ठिकाणी नेण्यात येत असल्याची तपासणी वन विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. 6 मार्च रोजी वन कर्मचाऱ्यावरती गस्तीवरती असताना त्यांना एक ट्रकमध्ये अवैधरित्या तोडलेल्या लाकडांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी त्याभोवती विचारपूस केली असता त्याच्यामध्ये बेहडा आणि आंबा ह्या प्रजातीचे लाकडाचे नग वाहतूक करणारा ट्रक आढळून आला आणि त्यामध्ये त्यांनी तो ताब्यात घेतलेला आहे. आपल्या जिल्ह्याचा माल आहे तो विदर्भात जाण्याच्या तयारीमध्ये होता. आपण सापळा कसा रचला? सदर प्रकरणामध्ये पुढील तपास सुरू आहे. त्या ट्रकचा मालक हा पुसद येथील आहे आणि वाहन चालक पुसद येथील आहे. तथापि तो माल हिंगोली जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये की पुसदमध्ये जात होता, हा पुढील तपासाचा भाग आहे. एकूणच मागील काही दिवसांमध्ये आपण अवैध वृक्षतोड आणि वाहतुकीच्या प्रकरणांमध्ये बऱ्याच कारवाया केलेल्या आहेत आणि त्यापैकीच ही एक कारवाई आहे. यातून अपेक्षित आहे की जी होणारी अवैध वृक्षतोड आहे किंवा वाहतूक आहे त्यावरती निर्बंध होतील. कुठल्या शेतकऱ्याचा माल आहे, आपण काय सांगतो? याबाबत पुढील तपास हिंगोली वन परिमंडळ अधिकारी श्री चव्हाण करत आहेत आणि त्याबाबत पुढील जशी माहिती मिळेल तशी आपल्याला कळवली जाईल. आपण एक मिनिट, किती आरोपी ताब्यात आहेत आणि एकूण किती मुद्देमाल आहे? या प्रकरणामध्ये 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्याकारणाने आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले नाही. त्यांना जबाब घेऊन बॉन्ड पेपरवरती सोडण्यात आलेले आहे. यामध्ये वाहन चालक आपण ताब्यात घेतला होता आणि त्यात कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्यांना सोडण्यात आलेलं आहे. मुद्देमाल जप्त एकूण आपण जो मुद्देमाल जप्त केला आहे त्याची किंमत 90,000 रुपये आहे. 70 नग आहेत आणि ते आंबा आणि बेहडा प्रजातीचे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे. आपण नागरिकांना काय आवाहन करसाल? नागरिकांना हेच आव्हान आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला वृक्षतोडीची घटना असेल, शिकारीची घटना असेल किंवा वनवेचा सीझन सुरू झालेला आहे, उन्हाळ्यामध्ये वनवेच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. अशा घटना निदर्शनास आल्यास स्थानिक वन अधिकाऱ्यांना तुम्ही कळवावे. त्याचबरोबर जर संपर्क होऊ शकला नाही काही कारणाने तर वन विभागाचे टोल फ्री क्रमांक आहे 1926, याच्यावरती आपण संपर्क साधून आपली जी कंप्लेंट असेल ती तिथे नोंदवावी, जेणेकरून आपण वृक्ष संवर्धन आणि वन्यजीव संवर्धन चांगल्या ताकदीने करू शकतो. येस.